आता बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे. बोगस औषधांबाबतची बातमी आहे. बघा, अंबाजोगाई इथल्या शासकीय जे रुग्णालय आहे तिथे बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानंच बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झालेलं आहे. या प्रकरणी आता सुरत आणि ठाणे या ठिकाणी चौघांवर गुन्हा देखील दाखल झालाय. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे ही आंतरराज्यीय टोळी असल्याचा देखील संशय आहे. राज्यात या टोळीचं जाळं पसरलं असण्याची आता शक्यता व्यक्त होते. त्यामध्ये मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनानं वर्तवली आणि त्या दृष्टीने आता पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पेढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुरवठादार पेढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने हे बनावट औषधे खरेदी व विक्री केले आहे. हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली, याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याकडे जी ड्रग सापडलं आहे अजिथ्रोमायसिन, ॲक्च्युली ते मला वाटतं इतरत्र सगळीकडे सप्लाय केलेलं आहे. त्याचं 23 लाखाची काहीतरी तिची हे आहे, पण आमच्याकडे त्यामधले मला वाटतं 2 लाखाचंच औषध आलेलं आहे. बाकीचं इतरत्र कुठेतरी गेलेलं आहे. ते इतरत्र कॉलेज असेल किंवा कुठे सप्लाय केलेलं असेल तर आम्ही स्वतः कळवलं ह्यांना फूड अँड ड्रग डिपार्टमेंट की ह्या ड्रगमध्ये असं स्पुरियस आलेलं आहे. ते पत्रव्यवहार पण आहे आपल्याकडे. त्यानंतर त्यांनी त्याची तपासणी पूर्ण जांच करून त्याच्यावर FDA कारवाई केली. पण सर 2 त्यामुळे फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्युती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील याच्यातील एक आरोपी भिवंडे येथे अटक असल्याचे प्राथमिक स्वरूपानुसार समजत आहे. यांच्या विरोधात इतर ठिकाणी वर्ध्यालाही गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. बघा, बनावट औषधाचा कसा काय भांडाफोड झाला ते बघूया आपण. स्वराती रुग्णालयात एका रुग्णाला औषधामुळे रिॲक्शन निर्माण झालं. त्यानंतर ॲझिथ्रोमायसिन टॅबलेट हे बनावट असल्याचं उघड झालं. घसा, कान आणि फुफ्फुसांच्या संसर्गावर या टॅबलेटचा वापर होतो. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र अन्न व औषध विभागाकडे लगेच तक्रार दाखल करण्यात आली. नागपूरमध्येही ॲझिथ्रोमायसिन टॅबलेट ही बनावट असल्याचं समोर आलं आणि ज्या औषधांमुळे रिॲक्शन आली त्या औषधाचा वापर लगेच थांबवण्यात आला. FDAच्या चौकशीत संबंधित औषध बनावट असल्याचं उघड झालंय. बघा, आता माजी विरोधी पक्षनेत्याची काय प्रतिक्रिया आहे. बनावट औषध पुरवठा करणाऱ्याला फासावर लटकावा असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांची मागणी आहे. मुख्यमंत्री आता काय कारवाई करतात पाहूया असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. कारवाईबाबत फडणवीसांना पत्र लिहिणार असं देखील आमदार वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं.